नाशिक TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले। पीडित महिलेचं नाव बदलून तिचं धर्मांतरण केल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागला। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली निदा खाननंच दिली। पीडितेच्या फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ क्लिप्स आणि 4 ॲप्स आढळली। या प्रकरणी तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला असून आतापर्यंत 9 गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणातले अपडेट्स काय तर पीडित महिलेचं नाव बदलून तिचं धर्मांतरण करण्याची जी कबुली आहे ती निदा खाननंच दिली आहे। पीडित महिलेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण देखील तिनं दिलं। हे देखील अपडेट्स यातून पुढे आलेत। पीडितेच्या फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ क्लिप्स आणि 4 ॲप्स ही आढळून आली आहेत। तपास यंत्रणांकडून याचा सखोल तपास सुरू आहे। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।